नमस्कार. श्री वल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमेन वेलनेस क्लिनिक खेर्डी दापोली येथे आपलं स्वागत. तिला जपताना किंवा नेचर्स पॉज एंटरिंग मेनोपॉज ग्रेसफुली एम्ब्रेसिंग आयुर्वेद या विषयाअंतर्गत रजोनिवृत्ती संबंधी म्हणजे मेनोपॉज संबंधी स्त्रियांना ज्या अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं त्यामध्ये या स्त्रियांचं आरोग्य आपल्याला चांगलं कसं ठेवता येईल या संबंधी आपण अनेक विषयांवरती चर्चा करत आहोत. त्यापैकी आता अनेक लक्षणं आपण समजून घेतली शारीरिक, मानसिक वगैरे. आता यावर मात कशी करायची या संबंधी सुद्धा थोडं मार्गदर्शन करणं हे गरजेचं आहे. आता आपण आयुर्वेदापैकी वात, पित्त, कफ, पंचमहाभूत या संबंधी थोडीफार मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली. आता आपल्याला आपला आहार कसा असावा, आपली दिनचर्या कशी असावी या संबंधी सुद्धा मार्गदर्शन घेणं तेवढंच गरजेचं आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात जाणतेपणे किंवा अजाणतेपणे अनेक चुका करत असतो किंवा विविध सोशल मीडिया माध्यम यांच्याद्वारे आपल्याला अनेक सल्ले मिळत असतात. काही अवस्थांसाठी हे सल्ले बरोबर असतात, पण अनेक स्थितींमध्ये हे सल्ले आपल्याला त्रासदायक ठरतात. तर आपण एक एक गोष्टी ज्या स्त्रिया चुकीच्या करत असतात त्या संबंधी समजावून घेऊ. काय होतं, आपण पहिल्यांदा डेली रुटीन बघूया. सकाळी उठणे. आता गंमत अशी आहे की मोबाईल आपण रात्री 11-12 उशिरापर्यंत पाहत असतो आणि सकाळी लवकर उठवत नाही. तर अनेक लोक, मुलं, मुली, स्त्रिया या 7, 7:30, 8 इतक्या उशिरा उठणारे पेशंट आम्हाला पाहायला मिळालेले आहेत. आणि कारण काय, तर रात्री आम्ही उशिरा जागरण करत बसतो. आता पुरेशी झोप या स्त्रियांना या कालावधीमध्ये येत नाही ही पण एक अडचण आहे. त्याच्यामुळे सकाळी उठायला उशीर होतो. आता सकाळी जेवढं उशिरा उठलेलं असेल तेवढं आरोग्य आपलं चांगलं राहत नाही. सगळ्यात एक चांगली सवय आपल्याला लावून घ्यायला हवी, ती म्हणजे रात्री तुम्ही कितीही वाजता झोपा पण सकाळी उठण्याची वेळ फिक्स ठेवा. तर तुमचं कायम एक क्लॉक, हे बायोलॉजिकल क्लॉक सेट होण्यासाठी तुम्हाला एक सुरुवात होईल. सकाळी जे लोक 8 वाजता उठणार आहेत त्यांनी 7:30ला उठण्याचा प्रयत्न करा. मग 7:30चं 7ला उठायला लागा, 7चं 6:30ला उठायला लागा. असं करत करत 6 वाजता साधारण सूर्योदय होण्याच्या अगोदर आपल्याला उठण्याची सवय लावून घ्यायला हवी. आता हे लवकर उठल्यावर आम्ही करू काय, तर अरे स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या शरीरासाठी, स्वतःच्या मनासाठी, बुद्धीसाठी, आत्म्यासाठी काही वेळ द्या ना. तो जो मी टाइम आहे ना, तो नुसत्या झोपा काढून नाही मिळत. तर जागं राहून काही मेडिटेशन करा, काही व्यायाम करा. सकाळी उठल्यावर परमेश्वराप्रती, आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या अनेक गोष्टींप्रती ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा वेळ द्या. मन अतिशय शांत आणि पॉझिटिव्ह असं सकाळी असतं. त्यावेळेला हलका व्यायाम, प्राणायाम, योगासने, मेडिटेशन हे करण्यासाठी वेळ द्या. छान मस्त व्यायाम करावा. शक्य असेल त्यावेळेला अंगाला तेल लावून व्यायाम करावा. मग आंघोळ करावी. छान गरम पाण्याने शेकत ते पाणी अंगावर घेत असताना सुद्धा आनंद घेत अशी आंघोळ करा. आंघोळ केल्यानंतर लोकांना अनेक पंखा लावायची सवय असते. हा पंखा लावणं टाळा. येऊन जाऊ दे घाम छान. एकाच्या ऐवजी 2 टॉवेल वापरावे लागतील, वापरा. पण छान घाम येऊन गेल्यानंतर शरीराला अतिशय हलकं फुलकं प्रसन्न वाटतं, ते करा. मग छान स्वच्छ कपडे परिधान करून देवाप्रती कृतज्ञ राहून छोटीशी काही पूजा म्हणा किंवा मेडिटेशन म्हणा असं करून मग आपल्या दिनचर्येला सुरुवात करा. मग पहा दिवस कसा आनंदी आणि प्रसन्न जातो. पण त्याच्यासाठी सकाळी लवकर उठायला पाहिजे आणि वेळ द्यायला पाहिजे. मग तुम्ही आंघोळ झाल्यानंतर भूक लागेल त्यावेळेला अगदी हलका सुपाच्य नाश्ता करायला हरकत नाही. मुगाचं वरण करावं, त्याला छान फोडणी द्यावी, चविष्ट करावं. किंवा मूग आणि तांदूळाची पातळ खिचडी करावी किंवा दलिया करावा किंवा मूग आणि तांदूळाचे छान घावणे करून एखाद्या लसूण चटणी बरोबर खावे. अतिशय सुंदर सुपाच्य असा जर हलका नाश्ता केला ना तर वडे, समोसे, भेळ, मिसळ खाऊन पोटाची वाट लागत नाही. तर असं घरी एखादा छान मऊभात करून खायला सुद्धा हरकत नाही. असा हलका आहार मऊभात घेऊन
मग तुम्हाला दुपारी छान 12-1 वाजता भूक लागेल, तेव्हा मग भात, भाजी, भाकरी, पोळी, आमटी, वरण भात सगळं नीट जेवा, पूर्ण लक्ष अन्नावर केंद्रित करून. थोडी झोप घ्या, आराम करा. संध्याकाळच्या वेळेमध्ये शक्य होईल तेवढं लवकर जेवण करा. संध्याकाळी 5-6 वाजताना वडा, समोसा काहीतरी खाण्याची, चिवडा खाण्याची इच्छा होते की नाही? ती इच्छा ज्या वेळेला होते त्यावेळेला खरं तर तुम्ही भाजी, भाकरी, पोळी असं जेवायला हवंय. किती वाजता? संध्याकाळी 6 वाजता. सगळ्यांना शक्य होईल असं नाही, पण ज्यांना शक्य असेल त्यांनी करा किंवा प्रयत्न करा. कामावर असाल तर टिफिन पुन्हा खाण्याचा, आणि मग तुम्हाला भरपूर वेळ असेल, अगदी रात्री 10 वाजेपर्यंत. त्यामध्ये काही छान वाचन करा, मुलांबरोबर, फॅमिली बरोबर छान असा वेळ तुम्ही व्यतीत करा. आणि असा सुंदर दिवस जर तुम्ही जर प्लॅन करून आहार विहाराच्या वेळा असं जर सगळं नीट करून जर समजा राहिलेत, तर आयुर्वेद फार काही क्लिष्ट अशी पथ्य सांगत नाही. खरं तर लोक उगाच त्याचं बाऊ करतात. किती सोप्या पद्धतीने दिनचर्या व्यतीत करायला सांगितले हो. फार कठीण काही नाहीये, करायला लागा. दिनचर्येसंबंधी आज एवढंच. धन्यवाद.